हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये, छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आता मी बनवते तिळगुळचे लाडू. तर आता येते मकर संक्रांती, त्यामुळे आता लाडू तयार होत आहे तिकडे. आणि किचनची हालत दाखवते तुम्हाला काय होते ते बघा. मेरा हे बघा, तिळाचे लाडू बनवलेत. हे आहेत पांढरे तीळ, दुसरे तीळ भेटले नाही, हे पॉलिशवाले तीळ भेटले. आणि इकडे आता हे अजून थोडेसे बाकी आहेत बनवायचे. किचनची हालत बा काय होते सर्व बनवल्यानंतर. तर हे काय तिळाचे लाडू आहेत ना, प्रत्येक सणाचं आपल्याला काही ना काही महत्त्व आहे. तीळ आणि गूळ याच्यामध्ये हे सर्व उष्ण असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते. त्यामुळे जो सण असेल त्या सणाप्रमाणे आपले सर्व इंडियन तसे तसे पदार्थ आपले बनतात. काय त्याचं महत्त्व असतं त्याच्यामध्ये, थंडीमध्ये जरूर खायला हवे तीळ आणि गूळ, शेंगदाणे वगैरे घालून. त्यामुळे आपल्याला छान अशी ऊर्जा भेटते, म्हणून ते तिळगुळाचे लाडू बनवतात. हे बघा, इथे सर्व असं हालत किचनची बघा काय झालेली आहे सर्व. आणि तिकडे भाजी निवडायची पण बाकी आहे, आणून ठेवलेली हालत खराब आहे. इकडे भांडे पडलेत सर्व. तर आता हे सर्व तिळाचे लाडू तयार झाले, थोडेसे शिल्लक आहेत. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून, आणि लाईक करून, आणि आवडलं तर फॉलो पण करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.